आमची क्यूटची एक्सप्रेशन क्वीन रेडी झाली आहे. तिला म्हटलं, "चल रे बा, आपण आज आजीच्या घरी जाऊया." तर ते म्हणते, "मी नाही येत." म्हणते. तिला आत्ताही भ्रम आहे का मी तिला खालीच ठेवणार आहे. अरे वाह! तिला वाटलं की हे बाई मला बांधते का नाही बॅगमध्ये. ह्या बॅगमध्ये बांधून नेण्याचा मतलब आहे तिच्यासाठी की आपण स्कूटीवर जाणार आहोत आपल्या आजीच्या घरी. पण तिला भ्रम होता का मी खालीच ठेवणार आहे म्हणून ते नाहीची रट लावून आहे. नंतर मग मी आली मम्मीच्या घरी आणि मम्मीच्या घरी येऊन मला माहीत पडलं की माझ्यासाठी मम्मीनं खूप मोठं काम ठेवलेलं आहे. आमचे मासे स्कूटीजवळ वेट करत होते आणि मग मला माहिती पडलं की मम्मीनं आमच्यासाठी एक असं भलं मोठं काम शोधून ठेवलं आहे ना. मग अंदर गेली रे बा, आमच्या मम्मीने ठेवले होते 2 पाईप आणि हे पाईप घेऊन जायचे होते आम्हाला स्कूटीवर. आता तुम्हीच सांगा, मला हे पाईप पाहिल्याबरोबर एकच गाणं आठवलं. जर्रा सी रफ्तारे है, आगे बस मंजिल है, पीछे बस खाई है. गेलो पोहोचलो तर ठीक आहे, नाही तर हे माझा थोपडा दिसतंय आणि तशीच माझी हालत होणार आहे. पोराला बसवलं, पोरगंही आले तयार होतं. का माहिती आले कोणती खुशी राहते आमच्या याच्यात सामील व्हायची. ह्या आमच्या माऊलीनं पाईप पकडले. पाईप पकडल्याबरोबर म्हणते, "बाई जड आहे." मग म्हटलं, "का हलके राहणार आहे? मला पहिले तोंडाला बांधू दे बा, मी लय मोठी इन्फ्लुएन्सर आहे. तू या चक्करमध्ये माझ्या कचरा नको व्हायला. हे पाईप घेऊन जायचे नाही रोडवरचे लोक आम्हाला हसन का?" काय करते. त्याच्यानंतर आम्ही गेलो देवीच्या मंदिरात. आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमची ज्योतीची पावती फाडली. इथे आम्ही देवीजवळ ज्योत लावतो. म्हणजे सगळं व्यवस्थित होते आणि यांचं पाहणं पण छान असते. गर्दी नसल्यामुळे छान दर्शन झालं. परिक्रमा करण्यात आले. छान आम्हाला इथे जे काचाच्या अंदर होते ना देवीचे प्रतिरूप, अंदरचे खूप सुंदर कलाकृती करून होती याच्यामध्ये. देवीच्या 9 रूपांचं पूर्ण इथे म्हणजे चित्रीकरण करून होतं. हे पाहता आलं आणि त्यातल्या त्यात मम्मीला आणि मला दोघींना पण शांतपणे दर्शन करता आलं. नवरात्र सुरू झाल्यानंतर इथं पाय ठेवायला पण जागा राहत नाही. म्हणून कधी-कधी नाही लोकं नसतानाच जावं. त्याचा फायदा हा की आपलं थेट डायरेक्ट देवाशी कॉन्टॅक्ट होतो बरं का. म्हणून आपण जेव्हा पण गर्दी असते ना त्या टायमाला न जाता आऊट दिवशी गेलं तर आपल्याला छान असे दर्शन होतात. हे उदाहरण आजचं पाहू शकता. नंतर आमचे राजे निघाले गाडीकडे आणि आम्ही पण निघालो गाडीच्या दिशेने. मम्मीला वाटलं, "कसं वाटलं गं येऊन?" तर मम्मी म्हणली, "छान वाटलं." आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी नवरात्र येऊन राहिलं तर तुम्हाला नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आम्ही दोघी मायलेकी निघतो आमच्या पुढच्या दिशेला, कारण की आमच्याजवळ एक नाही असे भरपूर कामं आहे. जेव्हा मी मम्मीच्या घरी जातो तर मम्मी मला बरेचसे कामं एकाच टायमाला सांगून मोकळं करून टाकते, म्हणजे मी मोकळी. जय मा अंबे.